गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। लोभाला संतोषाने मारा, अधिक मिळण्याची हाव करू नका। मनुष्याला वाटते की देवाने जे दिले ते कमी आहे, म्हणून माणसाच्या हातून पाप घडते। पाप होणे बंद झाले म्हणजे इंद्रिय शुद्ध होतात आणि मगच इंद्रियांमध्ये ज्ञान स्थिरता येते। यज्ञादी कर्माने चित्तशुद्धी होते, नंतर ब्रह्मज्ञान बुद्धीत टिकू शकते। पूर्वमीमांसेनंतर या उत्तर मीमांसेचा आरंभ केला आहे। उत्तर मीमांसेत ज्ञान प्रकरण आहे। कपिल मुनी ज्ञानाचे अवतार होत। स्वयंभू मनुच्या राणीचे नाव शतरूपा होते। मनुला 2 पुत्र झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद। 3 मुली पण होत्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती। आकुतीचा रुचीशी, देवहूतीचा कर्दमाशी व प्रसूतीचा दक्षाशी विवाह झाला। कर्दम ऋषी व देवहूतीच्या घरी भगवान कपिल आले। विदुर मैत्रेयाला म्हणतात, मला कर्दम व देवहूतीच्या वंशाची कथा सांगा। कपिल महामुनींची चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे। मैत्रेय म्हणतात, कपिल ब्रह्मज्ञानाचे स्वरूप आहेत। कर्दम व्हाल तर तुमच्या घरी कपिल येतील। कर्दम म्हणजे इंद्रियांचे दमन करणारा। कर्दम म्हणजे जितेंद्रिय। जोपर्यंत माणूस कर्दम बनत नाही तोपर्यंत त्याला कपिलाची प्राप्ती होत नाही। शरीरात सत्वगुणांची वृद्धी झाली म्हणजे आपोआपच ज्ञानाचा झरा लागतो व ज्ञान प्रकट होते। शरीरात सत्वगुणांच्या वृद्धीने ज्ञानाची प्राप्ती होते। शुद्ध आहार, शुद्ध विचार व शुद्ध आचाराने सत्वगुणांची वृद्धी होते। सत्वगुण वाढेल तर ज्ञान वाढेल। संयमाने, सदाचाराने सत्वगुण वाढत असतो। सत्वाच्या वृद्धीने आतून ज्ञानाचे स्फुरण होते। जीवेच्या सुधारण्याने जीवन सुधारते। जीव जे जे मागेल ते सर्व तिला देऊ नका। निजल्यानंतर 2-4 मिनिटात झोप लागेल तेव्हाच झोपा। निजल्यानंतर ताबडतोब झोप न लागली तर जीव कामसुखाचे चिंतन करील। जीवन सात्विक बनवा। जितेंद्रिय होण्यासाठी सरस्वती किनारी राहावे लागेल। सरस्वतीचा तट सत्कर्माचा तट आहे। यमुनेचे भक्ती स्वरूप, गंगेचे ज्ञान स्वरूप व सरस्वतीचे सत्कर्म स्वरूप आहे।
शुकाचार्य राजर्षी परीक्षितेला सांगतात, म्हणजे पहा, गंगेची नावं जी आहेत ती प्रतीक आहेत. यमुना हे भक्तीचं प्रतीक आहे, गंगा ज्ञानाचं प्रतीक आहे आणि सरस्वती सत्कर्माचं प्रतीक आहे. म्हणून शुकाचार्य राजर्षी परीक्षितेला सांगतात, राजा, कर्दम ऋषी सर्व दिवसभर तप करीत असत. त्यांच्या तपाने भगवान प्रसन्न झाले. भगवान ऋषीच्या घरी अवतरले. विदुराच्या घरी द्वारकानाथ गेले होते. भगवान श्रीकृष्ण सर्व बाबतीत उदार आहेत, पण वेळ देण्यात उदार नाहीत. सोन्यापेक्षा वेळेला जास्त मूल्यवान समजा. ध्येयाकडे लक्ष द्याल तर जीवन सफल होईल. सुकाणूविना जशी नाव तसा ध्येयाशिवाय मनुष्य असतो. कर्दम जितेंद्रिय महात्मा होते. त्यांची तपश्चर्या सफल झाली. त्यांच्या समक्ष भगवंत प्रकट झाले. सिद्धपुराजवळ कर्दमांचा आश्रम होता. तेथे त्यांनी घोर तपश्चर्या केली. शरीरात केवळ हाडे राहिली. अशा कठोर तपश्चर्याने भगवंत प्रसन्न झाले. डोळ्यातून हर्षाश्रू वाहू लागले. त्याच अश्रूंनी बिंदू सरोवर बनले. सिद्धपूरच्या यात्रेच्या वेळी या बिंदू सरोवरात स्नान करावे लागते. तुम्हीही जर अधिक ध्यान कराल तर भगवंत तुम्हालाही प्रसन्न होतील व तुम्हाला दर्शनी देतील. भगवंताचे ध्यान साधत नसेल तर काही हरकत नाही, पण सावध राहा की तुमचे मन कुण्या सांसारिक विषयामध्ये स्थिर होऊन न जावो. नयनरूपी रत्नांचे जतन करा. डोळ्यांच्या शक्तीचा अपव्यय करू नका. संसाराचे सौंदर्य क्षणिक आहे. धनसंपत्ती वाढल्याने लोकांमध्ये विवेक राहत नाही. एक महाशय भेटले. ते म्हणाले, काश्मीर सुंदर प्रदेश आहे. पाहावयाचा असेल तर चला माझ्याबरोबर. जगातील कोणतीच वस्तू सुंदर नाही. डोळ्यात विकार असल्यामुळे वस्तू सुंदर वाटते. माणूस बाह्य सौंदर्याने वेडा होतो, परंतु ज्या व्यक्तीच्या बाह्य सौंदर्याने तो पागल बनतो, त्या व्यक्तीचा चेहरा जर देवीच्या व्रणांनी बिघडला तर त्या व्यक्तीकडे पाहण्याची देखील इच्छा त्याच्या मनात येणार नाही. शरीराची नाही, हृदयाची सुंदरता पहा. जगापेक्षा जगाचा निर्माता अधिक सुंदर आहे. लोक काश्मीरचे सौंदर्य पाहावयास जातात, पण त्या काश्मीरला बनवणारा श्याम सुंदर किती सुंदर असेल. श्रीकृष्ण सुंदर आहे असा विचार केल्याने भक्तीचा उदय होतो. एक ईश्वरच नित्य सुंदर आहे. भगवंताच्या दर्शनाने डोळे सफल होतात. कर्दम म्हणतात, आपल्या दर्शनाने माझी दृष्टी सफल झाली. आपली प्राप्ती झाल्यानंतर संसाराची मागणी करणारा मूर्ख म्हणावा. संसाराच्या ज्या सुखाचा उपभोग नरकातील किडेही घेतात, त्या सुखाची मागणी करणारा कोणी मूर्खच. लौकिक काम सुखाच्या इच्छापूर्तीसाठी श्रीकृष्णाची आराधना करणारा तुच्छ होय. कर्दम भगवंताला म्हणाले, मी आपणाकडे स्त्री संघाची नाही तर सत्संगाची इच्छा करतो. मला अशी स्त्री द्या की जी मला भगवंताकडे घेऊन जाईल. अशी स्त्री मला मिळावी की जेव्हा केव्हा माझ्या मनात पापाची इच्छा झाली तर त्या पाप कर्मापासून तिने मला अडवावे व प्रभूकडे घेऊन जावे. माझा विवाह संसार सागरात बुडून जाण्यासाठी नाही तर तरुण जाण्यासाठी व्हावा. कृष्ण सेवा महान धर्म आहे. मी कामसुख मागत नाही. शास्त्रात पत्नीला कामपत्नी नाही तर धर्मपत्नी मानले आहे. ब्रह्मदेवाने मला लग्न करण्याची आज्ञा दिली आहे. मला केवळ पत्नी नाही तर घरात सत्संग पाहिजे आहे. स्त्री संग म्हणजे कामसंग नव्हे तर सत्संग होईल. आता प्रत्येकाने जर आपल्या घरातल्या स्त्रीला जर समजलं की ही स्त्री नाही तर ही आपली स्त्रीसंग नाही तर जवळ सत्संगच म्हणून ती आहे, असं जर आपण प्रत्येकाने ठरवलं तर आपला सत्संग घरच्या घरीच होऊ शकतो. पण स्त्रीला जर कामसंग जर आपण ठरवलं तर आपल्याला सत्संग म्हणून होणार नाही. धर्माच्या आचरणासाठी पत्नी असते. एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री धर्माचरणात प्रगत होत नाही.
नावाड्या वाचून एकटी नाव भवसागरात तरुण जात नाही. नाविकही एकटा भवसागर तरुण जाऊ शकत नाही. स्त्री नौका आहे व पुरुष नाविक आहे. दोघांना परस्परांच्या सहाय्याची आवश्यकता आहे. पुरुषात विवेक असतो तर स्त्रीमध्ये स्नेह असतो. विवेक व स्नेह यांच्या ऐक्याने भक्तीचा उदय होतो. पुरुष कमाई करतो. पुरुष ज्ञानस्वरूप आहे. स्त्री हृदय कोमल असल्याने ती समर्पण करीत असते. स्त्री ही क्रियाशक्ती आहे. पुष्कळांना आश्चर्य वाटले की कर्दमाने इतक्या दीर्घ काळाच्या तपश्चर्यानंतर भगवंताकडे मुक्ती का मागितली नाही. कर्दमाने विचार केला की हजारो वर्षाच्या कामवासना सुप्त रीतीने मनात जमलेल्या असतात. त्यांना संतुष्ट करून माणसावर जी 3 ऋणे आहेत ती फेडल्यावरच माणसाने मुक्तीची इच्छा करणे चांगले आहे. भगवंताने म्हटले, 2 दिवसांनी मनू तुमच्याकडे येईल आणि आपली कन्या देवहूती तुम्हाला अर्पण करील. पती पत्नी पवित्र जीवन जगले तर भगवंत सुद्धा तुमच्या घरी जन्म घेण्याची इच्छा करतो. भगवान पुढे म्हणाले, मी पुत्र रूपाने तुमच्या घरी येईन. मला सांख्यशास्त्राचा उपदेश जगाला करावायचा आहे. असे म्हणून श्रीहरी तेथून अंतर्धान पावले. नारद मनूजवळ आले व म्हणाले, तू आपली कन्या कर्दमाला दे. मनू व शेतरूपा देवहूतीसह कर्दम ऋषीच्या आश्रमात आले. कर्दमाने देवहूतीची परीक्षा घेतली. कर्दमाने बसण्यासाठी 3 आसने टाकली. सर्वांना बसा म्हटले. तेव्हा मनू व शेतरूपा बसले, पण देवहूती बसली नाही. तेव्हा कर्दमाने म्हटले, हे देवी, म्हणजे होणारी पत्नीला म्हणतात, हे देवी. आता आपल्या बायकोला आपण म्हणतो का, हे देवी, हे आसन तुझ्याकरताच आहे, तू बैस. देवहूतीने विचार केला, हे माझे पती होणार. पतीने टाकलेल्या आसनावर बसण्याने माझ्याकडून पाप होणार. या आसनावर बसणे माझा धर्म नाही, पण आसनावर न बसण्याने आसन देणाऱ्याचा अपमान होईल. म्हणून तिने आपला उजवा हात आसनावर ठेवून ती आसनाजवळ बसली. आसनावर नाही बसली, आसनावर फक्त उजवा हात ठेवला आणि आसनाजवळ बसली. ती बिचारी जुन्या काळची होती. आजकालच्या जमान्याची असती तर प्रथमच त्या आसनावर बसली असती. कर्दमाने विचार केला की कन्या योग्य आहे, विवाह करण्यास काही हरकत नाही. मनू म्हणाला, मी माझी कन्या तुम्हाला अर्पण करू इच्छितो. कर्दम ऋषी म्हणाले, विवाह करण्याची तर माझी इच्छा आहे, परंतु प्रथम एक प्रतिज्ञा केली पाहिजे. माझा विवाह विलासासाठी नाही तर कामाचा नाश करण्यासाठी होईल. विवाहाचे प्रयोजन काम विकास नाही तर काम विनाश आहे. कामभावाला एकाच ठिकाणी मर्यादित करून कामोपभोग घेऊन कामाचा विनाश करणे गृहस्थाश्रमाचा आदर्श होय. कर्दम ऋषी म्हणतात, माझा विवाह कामाचा नाश करण्यासाठी आहे. काम कृष्ण मिलनात विघ्न करणारा आहे. म्हणजे जो काम आहे तो कृष्णाच्या भेटीसाठी विघ्न करणारा आहे. त्याच कामाला मारावायचे आहे. एक मुलगा होईपर्यंत मी ग्रस्ताश्रमी राहीन, नंतर लौकिक संबंधाचा त्याग करून संन्यास घेईन. कन्यादानाच्या मंत्रात लिहिले आहे, संतत्या इति कवचनम संतती भिहा. असे नाही म्हटले, वंशाचे रक्षण करण्यासाठी एकच पुत्र व्हावा म्हणून कन्या अर्पण करीत आहे. शास्त्राने प्रथम पुत्राला धर्मपुत्र मानले आहे. इतर सर्व मुले कामच पुत्र होत. कामाचरणासाठी नव्हे तर धर्म आचरणासाठी विवाह असतो. पिता पुत्राला म्हणतो, तू माझा आत्मा आहेस. एक पुत्र झाल्यानंतर पत्नी माते समान होत असते. काम ईश्वरासारखा व्यापक होऊ इच्छितो. जेथे सौंदर्य दिसते तेथे काम उत्पन्न होतो. त्याला एका स्त्रीच्या ठिकाणी केंद्रित करून नाश करण्यासाठी विवाह आहे. विवाहाच्या वेळी सावधान म्हटले जाते, कारण सर्वांनाच माहीत आहे की विवाहानंतर माणूस सावधान होणार नाही. विवाहानंतर जो सावध राहतो तोच जिंकून जातो, किंवा जो प्रथम पासूनच सावध राहतो तो जिंकून जातो.
पूर्वजन्मीच्या पापामुळेही काही रोग होतात, तर काही रोग या जन्मीच्या विलास भोगामुळे होतात. भोगे रोग भय, भोगोपभोगात रोगाचे भय असते. भोग वाढल्याने आयुष्याचा क्षय होतो. आम्ही भोगांचा उपभोग घेत नाही, तर भोगच आमचा उपभोग घेतो. तसं बघा, एखादा दारू पिणारा असतो, तो सुरुवातीला तो दारू पितो, नंतर दारूच त्याला पित असते. तसा रोग आहे. भोग वाढल्याने आयुष्याचा क्षय होतो. आम्ही भोगांचा उपभोग घेत नाही, तर भोगच आमचा उपभोग घेतो. जेव्हापासून नवरदेव मोटारीत बसून लग्नाला जाऊ लागला, तेव्हापासून घर संसार बिघडून गेला आहे. आजच्या वराला घोड्यावरून पडण्याची भीती वाटते. त्याला विचारा की एकच घोडा तुला पाडू शकतो, तर 11 घोडे तुझी काय दशा करतील? कुठले 11 घोडे? 10 इंद्रिय आणि एक मन, त्याला 11 घोडे म्हणतात. एकाच घोड्याला जर काबूत ठेवू शकत नाही, तर 11 घोड्यावर तू कसा ताबा ठेवशील? 11 इंद्रिय म्हणजे 11 घोडे होत. जितेंद्रिय होण्यासाठी विवाहाचा संस्कार आहे. आज आम्ही विवाहाचा हेतूच विसरलो आहोत. कर्दम ऋषींनी सर्वांसमोर आदर्श ठेवला की माझा विवाह एका पुत्रासाठीच आहे, त्यानंतर मी संन्यास घेईन. माझी प्रतिज्ञा तुमच्या कन्येला मान्य असेल तरच मी विवाह करण्यास तयार आहे. मनू कन्येला म्हणाला, मुली, हे तर लग्नाच्या समयी संन्यासाची गोष्ट करीत आहेत, पण देवहूती काही साधारण मुलगी नव्हती. शुकाचार्य म्हणतात, देवहूती म्हणाली, मला अशाच पतीची आवश्यकता होती. कामांध होऊन संसार सागरात बुडण्यासाठी ग्रास्ताश्रम नाही. माझी अशीच इच्छा होती की एखादा जितेंद्रिय पती मला मिळावा. देवाला बोलवणारी शक्तीच देवहूती होय. निष्काम बुद्धीच देवाला बोलावू शकते. म्हणून विधीपूर्वक कन्यादान केले. देवहूती कर्दमाचा विवाह झाला. देवहूती कर्दमाच्या आश्रमात राहू लागली. तिला वाटले की माझे पती तपस्वी आहेत, म्हणून मलाही तपस्विनी झाले पाहिजे. ते दोघेही 12 वर्षे एकाच घरात राहून संयमी व निर्विकार राहिले. आजपासून 1100 वर्षापूर्वी दक्षिणेत वाचस्पती मिश्र नावाचे एक ऋषी होऊन गेले. षटशास्त्रावर त्यांनी जी टीका लिहिली ती आजही प्रसिद्ध आहे. ते सर्व दिवस तपश्चर्या व ग्रंथलेखनात व्यतीत करीत असत. विवाह होऊन 36 वर्षे निघून गेली, पण त्यांना हेही माहीत नव्हते की आपली पत्नी कोणती आहे. 36 वर्षे एकाच घरात राहून ते आपल्या पत्नीला ओळखत नव्हते. याला म्हणतात संयम, निर्विकार. आपल्याला फक्त म्हणायलाच आहे, संयमाने राहिलं पाहिजे, मनुष्य निर्विकार असला पाहिजे. पाहता एके दिवशी ते शांकर भाष्यावर टीका लिहित होते. भाष्य तर लिहित होते, पण एक ओळ लिहिणे जमेना. दिवाही थोडा अंधुक झाला होता, म्हणून नीट दिसतही नव्हते. त्यांची पत्नी दिव्यावरील काजळी दूर करून दिव्याची ज्योत प्रकाशित करीत होती. इतक्यात त्यांची नजर तिच्यावर गेली. त्यांनी विचारले, देवी, तू कोण आहेस? लग्न होऊन 36 वर्षे होऊन गेली तरी ते आपली पत्नी ओळखत नव्हते. केवढे संयमी व जितेंद्रिय असतील ते. पत्नी म्हणाली, आपले लग्न झाल्याचे आपणास आठवते का? वाचस्पती म्हणाले, होय, थोडे थोडे आठवते. पत्नी म्हणाली, माझ्याशीच आपला विवाह झाला आहे. किती वर्षानंतरचं संभाषण यांचं? 36 वर्षानंतरचं लग्न होऊन. म्हणजे मी आपली पत्नी आहे. 36 वर्षापूर्वी आपला विवाह झाला होता. पत्नीने लग्नाची आठवण दिली तेव्हा वाचस्पतींच्या मनात थोडा प्रकाश पडला. ते पत्नीला म्हणाले, तुझ्याशी माझा विवाह झाला आहे. 36 वर्ष मौन पाळून तू माझी सेवा केलीस. तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तुझी काय इच्छा आहे? म्हणजे कशासाठी पूर्वी लोक लग्न करायचे ते आपल्याला याच्यातून कळलं जातं. पत्नी म्हणाली, नाथ, मला तर कसलीच इच्छा नाही. आपण जगाच्या कल्याणासाठी शास्त्रावर टीका लिहित आहात. आपली सेवा करून मी कृतार्थ झालो आहे.
आपली सेवा करतानाच मला मृत्यू यावा. वाचस्पतींचे हृदय भरून आले. पत्नीला काही मागण्यास त्यांनी पुन्हा सुचवले, परंतु तिने काहीच मागितले नाही. वाचस्पतींनी विचारले, देवी तुझे नाव काय आहे? ती म्हणाली, या दासीला भामती म्हणतात. अशी नाही म्हणाली की ह्या पत्नीला भामती म्हणतात, या दासीला. म्हणजे ती स्वतः कोण समजायची? मी त्यांची दासी आहे, म्हणजे त्यांची सेवा करायची ना, म्हणून मी दासी आहे म्हणून. वाचस्पती उद्गारले, मी शांकर भाषावर टीका लिहित आहे, तिचे नाव भामती टीका ठेवीन. आजही वाचस्पतींची टीका, ती टीका भामती टीका या नावाने प्रसिद्ध आहे. असा होता आमचा भारतवर्ष. 36 वर्षे एकाच घरात राहुणी त्या दाम्पत्याने संयम पाळला. अशा संयमाला ज्ञान प्राप्त होत असते. तर बघा आता आपला संयम आपण आपला तपासून बघायचा. ज्ञान बाजारात मिळत नाही. आजकाल पुस्तकांच्या द्वारे ज्ञानाचा प्रसार पुष्कळ होत आहे, पण कुणाही व्यक्तीच्या डोक्यात ज्ञान दिसून येत नाही. पूर्ण संयमाशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. पूर्ण संयमाशिवाय परमात्माही प्रकट होत नाही. एकाच घरात राहुणी कर्दम व देवहूतीने 12 वर्ष व वाचस्पती भामतीने 36 वर्ष संयम पाळला. आजकालचा मनुष्य 36 तासही संयमित राहू शकत नाही. कर्दम जीवात्मा आहे तर देवहूती बुद्धी आहे. देवहूती देवाला बोलावणारी निष्काम बुद्धीच होय. एके दिवशी कर्दमाच्या लक्षात आले की देवहूतीचे शरीर फार दुर्बल झाले आहे. तिने माझी सेवा करता करता आपले शरीर जर्जर केले आहे. हे पाहून त्यांचे हृदय भरून आले. ते देवहूतीला म्हणाले, देवी काहीतरी माग, तू जे मागशील ते मी देईन. देवहूती म्हणाली, आपल्यासारखे ज्ञानीपती मिळाले हाच तर वर मला मिळाला आहे. आताचे जर एखाद्या पतीने पत्नीला विचारलं, तू माग, तुला काय पाहिजे ते, ती म्हणणार मला 7 तोळ्याचं मंगळसूत्र पाहिजे. देवहूती म्हणाली, आपल्यासारखे ज्ञानीपती मिळाले हाच तर वर मला मिळाला आहे. म्हणून तर पूजा करताना मी एवढेच मागते, माझे सौभाग्य अखंडित राहो. प्रथम पोट की पोटाचा दाता परमात्मा स्त्रीचा धर्म आहे. तिने रोज तुळशीची व पार्वतीची पूजा करावी. आजची स्त्री तुळशीची पूजा करीत असेल, पण चहा फराळ झाल्यानंतर. कर्दम ऋषी म्हणाले, तुला काही ना काहीतरी मागावेच लागेल. पतीचा आग्रह पाहून देवहूती म्हणाली, तुम्ही प्रतिज्ञा केली होती, एक अपत्य झाल्यावर मी संन्यास घेईन. आता जर आपली इच्छा असेल तर एका बालकाचे दान मला द्या. मनुष्य शरीराची रचनाच अशी आहे की तो भोगाच्या प्रमाणातच उपभोग घेऊ शकतो. मर्यादांचे उल्लंघन करील तर तो रोगिष्ट बनेल. कर्दम म्हणाले, मी तुला दिव्य शरीर अर्पण करीन. देवहूती सरस्वतीच्या किनारी स्नानास गेली. नदीतून अनेक दासी निघाल्या. देवहूतीने स्नान केले. तिचे शरीर बदलून गेले. कर्दम ऋषींनी संकल्पाच्या जोरावर एक विमान तयार केले. त्यात ते दोघेही बसले. कथेत शांत व करुण रस प्रधान असतो. शृंगार व हास्य रसाला गौण स्थान आहे. म्हणजे कथे जर ऐकायचे असेल तर तिथे शांत व करुण रस असला पाहिजे. तिथे शृंगार आणि हास्य हे गौण आहे. कथेत शृंगार रस वर्णन करण्याची आज्ञा महात्म्यांनी दिलेली नाही. श्रोत्यांना संसाराच्या विषयाबाबत अरुची आणि ईश्वराबद्दल प्रेम उत्पन्न होईल अशाच रीतीने कथा सांगावी. कथा ऐकल्यावर विषयांचा तिरस्कार व भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झाले की समजावे पुराण ऐकलेच नाही. कथा ऐकल्यावर वैराग्य उत्पन्न होत असते. भगवताच्या दुसऱ्या स्कंदात ब्रह्मदेवाने नारदाला पुराण कसे सांगावे हे सांगितले आहे.
उलट झालं. उलट झालं. कथा ऐकल्यावर विषयांचा तिरस्कार व भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झाले पाहिजे, तरच कथा किंवा पुराण ऐकल्याचं आपल्याला त्याचं फळ मिळालं असं समजावं. पुढे देवहूतीला 9 मुली झाल्या, पण मुलगा एकही झाला नाही. जो 9 कन्यांचा पिता होतो त्याच्या घरी कपिल मुनी जन्म घेतात. ज्याला 9 कन्या होतात त्याला ज्ञान प्राप्त होते. 9 कन्यांचा अर्थ नवविधा भक्ती होय. नवविधा भक्ती वाचून ज्ञान प्राप्त होत नाही. सर्वसामान्य अर्थाने असेही म्हणता येईल की 9 मुलींची लग्ने करता करता बापाची अक्कल ठिकाणावर येईल व तो म्हणेल की हे मी काय करून बसलो. नवविधा भक्ती पूर्ण होईपर्यंत ज्ञान होत नाही. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन ही 9 अंगे नवविधा भक्ती देतात. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. नवविधा भक्ती सिद्ध झाल्यावरच कपिल भगवान अवतरतात. भक्तीचे रूपांतर ज्ञानात होते. भक्तीची उत्तरावस्था ज्ञान होय. अप्रोक्ष ज्ञानाची पूर्वावस्था भक्ती होय. भक्तीनंतर ज्ञानाचा उदय होतो. भक्ती ज्ञानाची जननी होय. ज्याची नवविधा भक्ती सिद्ध होत नाही त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. भक्तीत प्रथम दासोहम व नंतर सोहम आहे. 9 कन्यांच्या जन्मानंतर कर्दम संन्यास घेण्यास तयार झाले. एके दिवशी कर्दमांना वाटले की या विलासी जीवनाचा आता शेवट होईल तर बरे होईल. वैश्यांनी विलासी जीवन जगावे, पण ब्राह्मणांना ते शोभत नाही. सत्वप्रधान हा ब्राह्मण हा. म्हणून कर्दमांनी ठरवले की मी एकांतात बसून तप करावे. देवहूती म्हणाली, मलाही त्याग करण्याची इच्छा आहे. विवाहाचा अर्थ आहे शरीरे 2 पण मन एकच. देवहूती म्हणाली, नाथ, आपण तर वचन दिले होते की एक मुलगा झाल्यानंतर मी संन्यास घेईन. अजून तर मुलगा झालाच नाही. शिवाय या मुलींची व माझी जोपासना कोण करेल? या मुलींची व्यवस्था लागल्यावरच आपण संन्यास घ्यावा. कर्दम देवहूतींनी विकारांचा त्याग केला. त्यांनी कित्येक वर्षे आराधना केली. त्यानंतर साक्षात भगवंताने देवहूतीच्या गर्भात वास केला. 9 महिन्यांचा काळ होऊन गेला. योगी व साधू या सर्वांचे आचार्य प्रकट होणार होते. ब्रह्मादी देव कर्दमाच्या आश्रमात आले. ब्रह्मदेव कर्दमाला म्हणाले, तुमचा ग्रहस्थाश्रम सफल झाला. तुम्ही आता जगाचे पिता झाले आहात. तुमचे पोटी जन्म घेणारे बालक जगाला दिव्य ज्ञानाचा उपदेश करणार आहे. जीव जेव्हा भगवंतासाठी आतुर होतो तेव्हा कुठे भगवंताचा अवतार होतो. आतुरतेमुळे भगवंताचे दर्शन घडते. कर्दम व देवहूती यांच्या तपश्चर्याने व आतुरतेमुळे भगवान त्यांचे पोटी पुत्र रूपाने अवतरले. योगीजन या साधनेने ब्रह्मदर्शन करतात, पण संसारी लोक शुद्ध भक्तीने भगवंताला पुत्र रूपाने प्राप्त करतात. भगवंताचे लालन पालनही करतात. भगवान कपिल मुनींचा जन्म झाल्यानंतर देवहूती कर्दमाला म्हणाली, आता आपण ग्रस्ताश्रमाचा त्याग करू शकता. कर्दम म्हणाला, आता मला या 9 कन्यांची चिंता लागून राहिली आहे. महाभारतात ही कथा आहे. भीष्माने प्रतिज्ञा केली की मी उद्या अर्जुनाचा वध करीन. भीष्माची प्रतिज्ञा कधीच व्यर्थ जात नाही. पांडव सेनेत हाहाकार उडाला. अर्जुन नेहमीप्रमाणे भगवत चिंतन करून झोपला. भगवान श्रीकृष्णाला चिंता पडली की उद्या माझ्या अर्जुनाचे काय होणार. ते अर्जुनाला भेटण्यास गेले. अर्जुन तर झोपला होता. श्रीकृष्णाने त्याला उठून विचारले, तू कसा झोपलास? तुला आज झोप कशी येत आहे? अर्जुन म्हणाला, देवा, ज्या अर्थी तुम्ही माझ्यासाठी जागत आहात त्या अर्थी मला चिंता करण्याचे कारण काय? मी माझे कर्तव्य निभावले आहे. तुम्ही तुमचे निभावायचे आहे. अर्जुनाचे कर्तव्य आहे अनन्य शरणागती. त्याने नेहमी हाच विचार करावा की माझ्या मृत्यूने श्रीकृष्णाची अपकीर्ती होईल. म्हणून जीवाने तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी.
आणि याच रीतीने अर्जुनाने भगवंताला उत्तर दिलं की माझं कर्तव्य मी केलेलं आहे. काय की तुला अनन्य अनन्य शरणागती पत्करायची. त्याने नेहमी हाच विचार करावा की माझ्या मृत्यूने श्रीकृष्णाचीच अपकीर्ती होईल. कर्दम म्हणाले की मला 9 कन्यांची चिंता आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही चिंता का करता? तुमच्या घरी तर स्वयं भगवान अवतरले आहेत. तुम्ही चिंता करण्याऐवजी भगवत चिंतन करा. वल्लभाचार्य म्हणतात चिंता कापी न कार्या. सेवा स्मरण करण्यात जे वैष्णव तन्मय होतात त्यांची चिंता भगवंत करतो. ब्रह्मदेवाने आपल्यासोबत 9 ऋषी आणले होते. त्या सर्व ऋषींना एक एक कन्या अर्पण केली. आत्रीला अनुसया, वशिष्ठाला अरुंधती. कर्दम ऋषींना वाटले आता आपल्या डोक्यावरचे सर्व ओझे उतरले गेले आहे. ते कपिलाजवळ आले व म्हणाले मला आता संन्यास घ्यावयाचा आहे. संन्यास याचा अर्थ आहे परमेश्वराच्या दर्शनासाठी सर्व सुखांचा त्याग. काम्याणाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुहा. केवळ भगवंतासाठी जो जगतो तोच संन्यासी होय. कपिलाने म्हटले आपली इच्छा योग्यच आहे. संन्यास घेतल्यावर आपण कोणतीच चिंता करू नका. आपण आपले जीवन देवाला अर्पण करा. मुक्ती 2 प्रकारची असते. कैवल्य मूर्ती या मुक्तीत जीव ईश्वरात लीन होऊन जातो. दोन्ही एक होतात. आणि भागवत मुक्ती या मुक्तीत जीव प्रेमाने ईश्वराशी एकरूप तर होतोच पण थोडेसे द्वैत राखून नित्यलीला नित्य सेवा यात मग्न होतो. कर्दम ऋषींनी संन्यास ग्रहण केला. परमेश्वरासाठी सर्व सुखांचा त्यागच संन्यास होय. त्यागाशिवाय संन्यास सिद्ध होत नाही. कित्येक लोक निवृत्त झाल्यावरही दुसऱ्या नोकरीची चौकशी करतात. शासनाने एकदा सांगितले की तुम्ही नोकरीच्या योग्य राहिले नाहीत तर मग दुसरी नोकरी का पाहता? भावा म्हणायचे रिटायर झाला म्हणजे काय? तो आता काही कामाचा राहिला नाही त्याला रिटायर म्हणतात. आता तर भगवंताचे भजन करण्याचे दिवस आले आहेत. संन्यासाचा विधी पाहण्यानेही वैराग्य येते. संन्यास ग्रहणात विरजा होम केला जातो. नंतर नदीत जाऊन स्नान करून व लंगोटी फेकून नग्न अवस्थेत बाहेर यायचे असते. आदी नारायणाचे चिंतन करता करताच कर्दम ऋषींना भागवती मुक्ती मिळाली. कपिल गीतेचा आरंभ झाला. प्रसंग दिव्य आहे. मुलगा आईला उपदेश करीत आहे. भागवतात या प्रकरणाचे 9 अध्याय आहेत. कपिल गीतेचा प्रारंभ 25व्या अध्यायापासून होतो. यात सांख्य शास्त्राचा उपदेश आहे. पहिल्या 3 अध्यायात वेदांताचे ज्ञान आहे आणि शेवटी भक्तीचे वर्णन आहे. म्हणून सांख्य शास्त्राचे कर्ते कपिल मुनी असं म्हटलंय. त्यानंतर संसार चक्राचे वर्णन आहे. देवहूतीला वाटले की ऋषींनी मला सांगितले होते की हा मुलगा आईचा उद्धार करण्यात आला आहे. तर मग मी भगवान कपिलाला प्रश्न विचारले तर ते अवश्य उत्तर देतील. देवहूतीने भगवान कपिलाजवळ जाऊन त्यांना म्हटले की आपली अनुमती असेल तर मला काही प्रश्न विचारायचे आहेत. कपिल म्हणाले माते काही संकोच करू नकोस. जे तुला विचारायचे आहे ते कुशाल विचार. माता देवहूतीने आरंभिक शरणागती स्वीकारली होती. भगवंताचा आश्रय घेतल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. गीतेत अर्जुनाने प्रथम शरणागती स्वीकारून भगवंताला म्हटले होते शिष्यस्ते अहम शादी माम त्वाम प्रपन्नम. देवहूतीने विचारले जगात खरे सुख कुठे आहे? खरा आनंद कुठे आहे? ज्याचा नाश होत नाही असा आनंद दाखवा. अनेक वार इंद्रियांचे लालन पालन करूनही मला शांती मिळाली नाही. वेळ निघून गेल्यावर मग लक्षात येते की विषयानंदात काही सार नाही. इंद्रियांनी जे जे मागितले ते ते मी दिले तरी पण तृप्ती मिळाली नाही. इंद्रिय दररोज नवे नवे विषय मागतात.
जीवाला रस सुखाकडे ओढतात, डोळे रूप सुखाकडे व त्वचा स्पर्श सुखाकडे ओढत असते. कित्येक लोकांना आठवत असते, 2 महिन्यापासून मी अमुक वस्तू खाल्ली नाही. 2 महिन्यापासून ती वस्तू न खाल्ल्याचे त्याला आठवते, पण आजपर्यंत ती वस्तू कितीदा खाल्ली हे मात्र आठवत नाही. खाऊन पिऊन जिभेला संतोष दिला, न दिला तरी तोच रूपविषय जागा होतो. डोळे म्हणू लागतात की 2 महिने झाले एकही सिनेमा पाहिला नाही. असे विचार मनात येतात न येतात. तोच पत्नी म्हणते, शेजारी महिन्यातून 4-4 सिनेमे पाहतात, अगदी नवे सिनेमे पण त्यांनी पाहिले, आपण केव्हा बघायचे. एके ठिकाणी शंकराचार्यांनी म्हटले आहे की इंद्रिय चोर आहेत. इंद्रिय तर चोराहूनही वाईट आहेत. चोर ज्याच्या घरी राहतो त्याच्या घरी चोरी करीत नाही, पण ही इंद्रिय आपला स्वामी जो आत्मा त्याच्या आश्रयाने राहून त्याला धोका देतात. देवहूती म्हणते की चोर रूपी इंद्रियांचा मला उभग आला आहे. मला सांगा, जगात खरे सुख व खरा आनंद कुठे आहे व तो मिळवण्याचे साधन कोणते. कपिल महामुनींना आनंद झाला. ते म्हणाले, आई, कोणत्याही जड वस्तूत आनंद असू शकत नाही. आनंद तर आत्म्याचे स्वरूप आहे. अज्ञान व जीव जड वस्तूत आनंद शोधतो, जड वस्तूत आनंद नसतो. संसारातील विषय सुख तर देतात, पण आनंद मात्र देत नाहीत. जो तुम्हाला सुख देईल तोच तुम्हाला दुःखही देईल, पण भगवंत मात्र नेहमी आनंदच देतात. आनंद परमात्म्याचे स्वरूप आहे. संसाराचे सुख खाजेसारखे आहे. जोपर्यंत आपण खाजवीत राहाल तोपर्यंत खाजवावेशी वाटते, पण नखातील विषाने तो खाजेचा रोग वाढतो. सर्वोत्तम मिठाईचा स्वादही गळ्यापर्यंतच असतो. जगातील पदार्थात खरा आनंद नाही, केवळ आनंदाचा आभास असतो. हे जगत दुःखरूप आहे. गीतेत म्हटले आहे, अनित्यतम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. भगवान म्हणतात, अर्जुना, क्षणभंगुर व सुखरहित अशा या जगाला व मानवी शरीराला प्राप्त करून तू माझेच भजन कर. आरंभी जड वस्तूत सुखाचा काही अनुभव येतो, पण ते सुख परिणामी विषयच असते, विस्मयच असते. म्हणजे ते विष असतं, पण ते आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं की हेच खरं सुख आहे, पण ते खरं सुख नसतं. विजेंद्रिय संयोगात यत्त दगरे मूर्तोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम मृततम. विषय व इंद्रिय यांच्या संयोगाने जे सुख मिळते ते आरंभी म्हणजे भोगकाळी अमृतासारखे गोड लागते, पण परिणामांच्या दृष्टीने पाहिले तर ते सुख विषासमानच असते. अशा सुखाला राजस म्हटले आहे. इंद्रियांची सुखाने तृप्ती होत नाही. विवेकरूपी धनाचे हरण करून इंद्रिय जीवाला संसाररूपी गर्तेत फेकून देतात. बाह्य विषयात नाही आनंद, नाही सुख. आनंद बाहेर नाही, आज आत्म्यात आहे. आनंद अविनाशी आत्म्याचे स्वरूप आहे. कपिल पुढे म्हणतात, हे माते, जर आनंद केवळ शरीरात असता तर त्यातून प्राण निघून गेल्यानंतरही ते शरीर लोकांनी जतन करून आपल्याजवळ ठेवले असते. म्हणजे प्रत्येक जीवाला आज वाटतं की जो आनंद आहे, जो सुख आहे, ते आपल्याला या शरीरापासून मिळतं. पण इथे कपिल मुनी म्हणतात की शरीरात जर आनंद असता तर त्यातून प्राण निघून गेल्यानंतरही ते शरीर लोकांनी जतन करून आपल्याजवळ ठेवले असते. म्हणजे याचा अर्थ शरीरात किंवा विषयात आनंद नाही, तर तो आनंद आत्म्यामध्ये आहे, भगवत प्राप्तीमध्ये आहे. आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. बाह्य विषयात आनंद नाही, पण चित्तात मनात आत्म्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे
आनंदासारखा अनुभव येतो. इंद्रियांना मनोवांछित पदार्थ मिळाल्यामुळे, म्हणजे इंद्रियांना मनोवांछित म्हणजे मनाप्रमाणे पदार्थ मिळाल्यामुळे ती इंद्रिय विषयात तद्रुप्त होतात. म्हणून काही काळ ती एकाग्र होतात, एकाकार होतात. अशा वेळी चित्तात आत्म्याचे प्रतिबिंब पडते, त्यामुळे आनंदाचा भास होतो. म्हणजे खरं नाही, जगातील विषयात जोवर मन फसले आहे तोवर खरा आनंद मिळणार नाही. शीतलता जसे पाण्याचे सहज स्वरूप आहे तसे आनंद आत्म्याचे स्वरूप आहे. आत्मा व परमात्मा यांचे मिलन म्हणजेच परमानंद होय. भगवंतात मन तल्लीन होऊन रमू लागले म्हणजे आनंद होतो. तुम्ही आपल्या मनाला वारंवार शिकवा की जगातील जड पदार्थात सुख नाही. आता पहा, एक कुत्र असतं, कुत्र म्हणजे आपण विषयात आनंद आहे की आपल्या आतमध्ये आनंद आहे. तर विषयामध्ये खरा आनंद नाहीये, म्हणजे वस्तूमध्ये आनंद नाहीये. तर उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर एक कुत्र असतं, त्या कुत्र्याला 50 वर्षापूर्वी युद्धामधले एक हाडकू मिळतं आणि त्या हाडकू चघळत असतं. हाडकू चघळता 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 ते जास्तच चघळत जातं. तर त्याच्याच मुखातून, दातातून रक्त येत असतं. तर त्याला वाटतं की ते अजून जास्त ते हाडकू चघळतं. त्याला वाटतं की अजून माल आहे, अजून माल आहे. पण त्याला आनंद कुठून मिळतो? त्याचाच आनंद त्याला मिळतो. पण त्याला काय वाटतं? त्याला वाटतं हे हाडातून आपल्याला आनंद मिळतो, पण हाडातून नाही, त्याच्या जे रक्त येतं त्याच्यातूनच त्याला तो आनंद मिळतो. म्हणजे आनंद जो आहे तो आतमध्ये, आपल्या आतमध्ये आहे. पण हे कधी कळणार? ज्या टायमाला आपण आत्म्याची आपल्याला ओळख होईल तेव्हा तो खरा आनंद आपल्याला कळणार आहे. एके ठिकाणी अमिताभ बच्चन म्हणतात की दारूमध्ये आनंद आहे का विषयात आनंद आहे? तर त्या असे म्हणतात की अगर बॉटल में नशा होती तो, अगर बॉटल में नशा होती तो बॉटल नाचती. म्हणजे बॉटलमध्ये नशा आहे का आपल्यामध्ये नशा आहे? आपल्यामध्ये नशा आहे. बॉटलमध्ये जर नशा असती तर त्याच्यामध्ये दारू होती की नाही? म्हणजे ती बॉटल नाचली असती ना. म्हणजे बॉटलमध्ये नशा नाही, म्हणजे दारूमध्ये नशा नाही. खरी नशा जी आहे त्या आपल्या आतमध्ये आहे. झोपेत सर्व गोष्टींचा विसर पडतो म्हणून आनंद मिळतो. सर्व जगाचा विसर पडल्यानंतरच गाढ झोप लागते. आत्मा तर नित्य शुद्ध आनंद रूप आहे. सुख दुःख तर मनाचे धर्म आहेत. मन निर्विषयी झाले म्हणजे खरा आनंद मिळतो. दृश्यावरून दृष्टी परिवर्तित करून दृष्ट्यावर स्थिर केली तर आनंद मिळतो. आनंद परमात्म्याचे स्वरूप आहे. सवयी कमी कराल तर सुखी व्हाल. कपिल म्हणतात, माते, जर विषयात आनंद असता तर सर्वांना सर्वदा सारखाच आनंद मिळायला हवा. परंतु जेवून तृप्त झालेल्या व्यक्तीसमोर जर श्रीखंड ठेवले तर ते त्याला खाता येणार नाही. आजारी माणसासमोर कांदा पोहे ठेवले तर तो ते खाणार नाही. यावरून लक्षात येते की केवळ श्रीखंडात आनंद असता तर आजारी माणसाला ते खाऊन आनंद मिळायला पाहिजे, पण तसे दिसत नाही. म्हणून केवळ श्रीखंडात आनंद नाही. याप्रमाणेच जड पदार्थात आनंद नाही. सर्व विषयांच्या बाबतीत याप्रमाणे जाणले पाहिजे. सांसारिक पदार्थात आनंद नाही, पण इंद्रियांना इच्छेप्रमाणे विषय मिळाले की ते त्यांच्याशी अंतर्मुख होऊन एकाग्र व स्थिर होतात. अशा अंतर्मुख झालेल्या एकाग्र मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते, तेव्हा आनंद मिळतो. विषय प्रवेश मनाच्या आत झाल्यावर सुख मिळते. मनाच्या बाहेर गेल्यानंतर तेच सुख नाहीसे होते. कल्पना करा की एक शेठ श्रीखंडपुरीचे भोजन करीत आहेत. इतक्यात त्यांना तार आली की त्यांचे दिवाळे निघाले, तर तेच श्रीखंड त्यांना विषाप्रमाणे वाटेल व ते त्याला खावेशीही वाटणार नाही. संसारातील जड पदार्थात आनंद नाही. जेव्हा जेव्हा आनंद मिळतो तेव्हा तेव्हा चेतन परमात्म्याच्या
संसर्गानेच तो आनंद मिळतो. परमेश्वराशी मनाचा संबंध आल्यानंतरच आनंद मिळतो. जीव कपटी आहे, परमात्मा भोळा आहे. जीवाने देवाची उपेक्षा केली तर परमात्मा जीवाला त्याच्या अपराधाबद्दल क्षमा करील. आनंद नारायणाचे स्वरूप आहे. आनंदाला विरोधी शब्द मिळणार नाही. आनंद हे ब्रह्मस्वरूप आहे. जीवात्माही आनंद स्वरूपच आहे. अज्ञानामुळे जीव आनंदाचा शोध घेण्यास बाहेर जातो. बाह्य आनंद दीर्घकाळ टिकत नाही. म्हणजे बाहेरचा आनंद जो आहे तो जास्त काळ टिकत नाही, क्षणभरासाठी असतो तो. आत्म्याला सुखदुःख नाही. सुखदुःख मनात निर्माण होतात. सुखदुःख हे मनाचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. जन्म मरण शरीराचे धर्म आहेत. भूक तहान आत्म्याचे धर्म होत. मनात सुखदुःख झाले असता आत्मा उगाच रडतो की मला दुःख झाले. मनात उत्पन्न झालेल्या सुखदुःखाचे भाव अज्ञानामुळे आत्मा आपणावर आरोपित करून घेतो. म्हणजे सुखदुःख कोणाला आहे? मनाला आहे. पण आत्मा उगाच आपल्यावरती ते अज्ञानामुळे ओढून घेतो. आत्मस्वरूपात उपाधीच्या कारणाने सुखदुःख भासू लागते. आत्मा स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ, शुभ्र व शुद्ध आहे. त्यात विषयाचे प्रतिबिंब पडल्यामुळे मनात सुखदुःखे निर्माण होऊन आत्मा स्वतःला सुखदुःखी मानतो. स्फटिक मण्याच्या मागे ज्या रंगाचे फूल ठेवाल त्याच रंगाचा तो मणी दिसेल. तो रंग त्या स्फटिकाचा नसून त्या फुलाचा असतो. स्फटिक तर शुद्ध, स्वच्छ, पांढरा असतो. त्याच्या मागे लाल गुलाबांचे फूल ठेवाल तर तो स्फटिक लाल दिसेल. गुलाबाच्या संसर्गाने तो स्फटिक लाल दिसतो. पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पडते. पाणी हल्ल्यामुळे ते प्रतिबिंबही हल्ल्यासारखे दिसते, कंपित होते. पण चंद्रावर मात्र त्या हलण्याचा काही प्रभाव पडत नाही. याचप्रमाणे देहादिकांचे धर्म स्वतःचे नसूनही आत्मा आपले स्वतःचे मानतो. अन्यथा जीवात्मा निर्लेप आहे. जीवात्म्यावर आरोपित देहादिकांचे धर्म अशा प्रकारच्या विचारसरणीने दूर होतील. भागवत धर्माच्या निष्काम अनुसरणाने, भगवंताच्या कृपेने व त्यानेच दिलेल्या भक्तियोगाने हळूहळू भ्रामक प्रतीती दूर होते. जो भक्तिनिष्ठ आहे तोच संपूर्ण जगात व्यापलेल्या परमात्म्याला पाहू शकेल. जगातील सर्व विषयांना सर्व प्रकारे विटलेले मन ईश्वरात लीन होत असते. जेव्हा मन निर्विषय होते तेव्हाच आनंदरूप होते. जीवासारखा कपटी व ईश्वरासारखा भोळा कोणी नाही. दुसऱ्याकरता काही करण्याचा प्रसंग आला तर त्याचे कष्टच वाढतात. पण तेच स्वक्रियासाठी करायचे असेल, म्हणजे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या माणसांसाठी जर करायचे असेल तर माणूस आनंदाने करतो. रात्री 11 वाजता एखादा साधू आला तर त्याला विचारण्यात येईल की महाराज दूध आणू की चहा आणू? मन म्हणेल इतक्या रात्री ही बला कुठून आली? महाराज जर सरळ असतील तर म्हणतील मी सकाळपासून उपाशी आहे. महाराज कुणाचे पत्र घेऊन आले असतील तर मग स्वयंपाक करावाच लागेल. पण स्वयंपाक करताना भांड्यांची आदळ आपटी ऐकायला मिळेल. पण जर का भाऊ गावाहून आला असेल व तो म्हणत असेल की मी फराळ करून आलो, मला भूक नाही, तरी बहीण म्हणेल तू उपाशीच असशील, मी आता स्वयंपाक करते. काही वेळ लागत नाही. आपल्या भावाला स्वयंपाक करून घालेल, पण साधूला मात्र चहावर भागवेल. कधी रात्री 11-12 वाजता. पहा आता आपला धर्म हा सर्व मनाचा खेळ आहे. मन मोठे कपटी आहे. माझा व त्याचा हा सर्व खेळ मनानेच रचला आहे. खरोखर मनच बंध व मोक्षाला कारण आहे. कपिल म्हणतात माते या मनाला त्या जीवाच्या बंध व मोक्षाचे कारण मानले गेले आहे. मन जर विषयात मग्न होत असेल तर ते बंधाला कारण होते व तेच मन परमेश्वरावर आसक्त होत असेल तर मोक्षाला कारण होते. चतः खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुषिम मुक्तये. भगवंत मनुष्याचे शरीर वा घर नाही,
तर हृदय पाहतात. मन विशाल असेल तर भगवंत येतात. मनात लपलेली अहंता, ममता, आपपर भावच मनाला दुःखी करतात. मनाचे ही चित्र आत्मस्वरूपाप्रमाणे भासमान होत असल्यामुळे आत्मा स्वतःला सुखी दुःखी समजतो. वास्तविक तो निर्विकार असून आनंदरूप आहे. मन चांगले असेल तर सर्व चांगले वाटते. मन बिघडले की सर्व बिघडलेले वाटते. अहंकार, ममता हे सुखदुःख देणारे आहेत. त्यांचा त्याग केल्यावर आनंदाची प्राप्ती होते. पाप करायचे कुणाला शिकवावे लागत नाही, पण पुण्य करण्यासाठी मात्र प्रेरणा द्यावी लागते. मन अधोगामी आहे. मनुष्याचे मन पाण्यासारखे उताराकडे धावते. पाण्याप्रमाणे मन अधोगामी आहे. पाण्याप्रमाणे मनाचा स्वभाव वर नाही तर खाली जाण्याचा आहे. या मनाला वर चढवायचे आहे. त्याला परमेश्वराच्या चरणापर्यंत न्यायचे आहे. मंत्राच्या संगी पाणी वर चढते. मंत्राच्या संगी मनही उन्नत होते. मनाला मंत्राचा संग द्या. मंत्राचा संग असेल तर अधोगामी मन ऊर्ध्वगामी बनेल. ज्याने आपले मन सुधारले आहे तो दुसऱ्यालाही सुधारू शकेल. मनाला सुधारण्याचे दुसरे कोणते साधन नाही. मन शब्दाच्या उलटे कराल तर शब्द बनतो नम. नम व नामच मनाला सुधारू शकतात. म्हणजे एक नामच आपल्या मनाला सुधारू शकतं. म्हणून तू म्हण मी हेची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मनाला स्थिर करण्यास नाम जपाची आवश्यकता आहे. जपाने मनाची मलिनता व चंचलता दूर होते. म्हणून कोणत्याही मंत्राचा जप करा. सांसारिक विषयांच्या संघाने विकारी झालेले मन ईश्वराचे ध्यान केल्याने सुधारते. सर्वांच्यात अंतर्यामी परमात्मा आहे, तरी पण तो सर्वांचे दुःख दूर करतो असे नाही. अंतरात विराजमान होणारा चैतन्यरूप परमात्मा मन बुद्धीला प्रकाश देतो. भगवंताचे स्वरूप असे तेजोमय आहे की आपल्यासारखे सामान्य जीव त्याला पाहू शकत नाही. भगवंताचे स्वरूप सूक्ष्म असल्याने डोळ्यांना दिसत नाही. भगवंताचे सगुण रूपही तेजोमय असल्याने तेही पाहणे शक्य होत नाही. म्हणून आमच्यासारख्यांसाठी भगवंताचे नामरूप मंत्र स्वरूपच इष्ट होय. भगवंत आपल्या स्वतःला भलेही लपवत, पण आपल्या नामाला मात्र लपवू शकत नाहीत. नामस्वरूप प्रकट आहे, उघड आहे. म्हणून भगवंताच्या कोणत्याही नामाचा दृढ मनाने आश्रय घ्या. मंत्रा वाचून मनशुद्धी होऊ शकत नाही. बिघडलेले मन ध्यान व जप करण्याने सुधारेल. लौकिक वासनांनी मन बिघडते आणि अलौकिक वासनांनी ते सुधारते. वासनांचा नाश वासनांनीच करायचा असतो. असत वासनांचा नाश सद्वासनांनी होईल. जेव्हा मनुष्य ठरवेल की मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावायचे आहे, मला कुणा मातेच्या गर्भात जायचे नाही, मला या जन्मात परमात्म्याचे दर्शन घ्यायचे आहे, अशा भावनांनी मन सुधारेल. काटा काट्याने निघतो, त्याप्रमाणे वासनाच वासनेला बाहेर घालून देईल. सिनेमा पाहण्याची वासना दूर करायची असेल तर परीक्षेत पहिला नंबर येण्याची इच्छा ठेवा. अशा इच्छेने अभ्यासात गोडी उत्पन्न होऊन सिनेमा पाहण्याची वासना नष्ट होईल. कोणा एका राजाजवळ बकरा होता. राजाने एकदा जाहीर केले, जो कोणी ह्या बकऱ्याला रानात चारून तृप्त करील त्याला अर्ध राज्य देईन, पण त्या बकऱ्याचे पोट भरले की नाही याची परीक्षा मी घेईन. हा जाहीरनामा ऐकून एक मनुष्य राजाजवळ आला व म्हणाला की बकरा चारणे काही फार कठीण गोष्ट नाही. असे म्हणून तो बकऱ्याला घेऊन जंगलात गेला. तेथे त्याने बकऱ्याला दिवसभर चांगले हिरवे कोवळे गवत खाऊ घातले. सायंकाळ झाली. त्याला वाटले की मी दिवसभर याला गवत खाऊ घातले तेव्हा त्याचे पोट भरले असेल. बकऱ्याबरोबर तो राजाजवळ आला. राजाने थोडेसे हिरवे गवत त्या बकऱ्यासमोर टाकले. बकरा तो खाऊ लागला. तेव्हा राजा त्या माणसाला म्हणाला, तू त्याला पोटभर चारले नाहीस, नाहीतर तो गवत कसा काय खातो. पुष्कळांनी बकऱ्याला पोटभर चारण्याचा प्रयत्न केला, पण दरबारात त्याच्यासमोर गवत टाकले की तो खातच असे. एका सत्संगी पुरुषाने विचार केला की राजाच्या या जाहीरनाम्यात काही रहस्य तत्व असले पाहिजे. मी एक युक्ती योजून पाहतो. तो बकऱ्याला चारावयास घेऊन गेला.
बकऱ्याने चाऱ्याला तोंड लावताच तो त्याला काठीने मारित असे. सर्व दिवसभर कित्येक वेळा असेच घडले. शेवटी बकऱ्याला वाटले की मी जर चाऱ्याला तोंड लावीन तर मार खावा लागेल, म्हणून त्याने गवत खाल्ले नाही. सायंकाळी तो सत्संगी बकऱ्याला घेऊन दरबारात आला. बकऱ्याला गवत किंचितही घातले नव्हते, तरी पण तो राजाला म्हणाला, मी त्याला पोटभर गवत खाऊ घातले आहे, आता तो गवत खाणार नाही, घ्या परीक्षा. राजाने त्याच्यासमोर गवत टाकले, पण बकऱ्याने ते खाल्ले नाही तर नाहीच, पण त्याकडे पाहिलेही नाही की हुंगलेही नाही. बकऱ्याच्या मनात ही धास्ती होती की गवत खाईन तर मला मार खावा लागेल, म्हणून त्याने गवत खाल्ले नाही. हा बकरा म्हणजे आमचे मन होय, बकऱ्या चारावयास नेणारा जीवात्मा होय, राजा म्हणजे परमात्मा होय. मनाला मारा, मनावर अंकुश ठेवा, मन चांगले होईल व जीवनही चांगले होईल. मनाला विवेकरूपी छडीने रोज मारा. भोगाने जीव तृप्त होत नसतो, त्यागातच तृप्ती सामावलेली आहे. म्हणजे जीवाला जेवढे आपण भोग देऊ ना, तेवढा तो जास्तीत जास्त भोग मागण्याचा प्रयत्न करतो. हे या दृष्टांतातून त्यांना सांगायचं. म्हणून काय करायचं, हळूहळू आपलं जे मन आहे ते भोगातून बाजूला करायचे. मन अहंकार व ममतेने भरलेले आहे. मन जेव्हा काही मागेल तेव्हा विवेकरूपी छडीने त्याला ठोका, म्हणजे ते ताळ्यावर येईल. रामदास स्वामींनी मनाला बोध केला आहे. दृढ वैराग्य, तीव्र भक्ती आणि यम नियमादी अभ्यास याने मन वश होते व स्थिर पण होते. शेवटी प्रकृती ही अदृश्य होते. संसारासंबंधी वैराग्य उत्पन्न होण्यास एकच उपाय आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जगात सुखी होण्याचे दोनच मार्ग आहेत, एक ज्ञान मार्ग व दुसरा भक्ती मार्ग. ज्ञान मार्ग म्हणतो सर्व काही सोडून परमेश्वराच्या मागे लागा. वैराग्याशिवाय ज्ञान मिळत नाही. ज्ञान मार्गात वैराग्य मुख्य आहे. ह्यात सर्व काही सोडून द्यायचे असते. ज्ञानी सर्व काही सोडून एका भगवंताला धरून असतो. या मार्गात त्याग मुख्य आहे. या ज्ञान मार्गाचे आचार्य शिवशंकर आहेत. सर्वसाचा त्याग करणे फार कठीण आहे. भक्ती मार्ग म्हणतो सर्वसाचा त्याग करणे फार कठीण आहे. सर्वांमध्ये ईश्वर आहे असे मानून सर्वांवर विवेकपूर्ण प्रेम करा. म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानी ते भगवंत, हा भक्तियोग माझा जान मार्ग. या मार्गात भगवत भाव ठेवून समर्पण करायचे आहे. भक्ती मार्गात काहीही सोडण्याची आवश्यकता नाही. वैष्णव म्हणाले, केळाच्या सालपटातही भगवंत आहे, ही साल मी गायीला घालीन. भक्ती मार्गात समर्पण मुख्य आहे. या मार्गात आचार्य श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण भगवान कुणावरही प्रेम करतात. या मार्गात सर्वांवर प्रेम करायचे असते. भगवंतासारखे प्रेमी कोणी झाला नाही आणि पुढे होणारही नाही. एकदा भृगु ऋषी वैकुंठात गेले. भगवंत झोपले होते. लक्ष्मी पाय चेपत होती. भृगुला वाटले हा कोणी विलासी असावा असे वाटते, याला देव कोण म्हणेल. ऋषी तर परीक्षा घेण्यासाठीच आले होते, म्हणून त्यांनी झोपलेल्या भगवंताच्या छातीवर लाथ मारली. पण लाथ मारणाऱ्या त्या ऋषीवर सुद्धा भगवंताने प्रेमच केले. ते म्हणाले, ब्रह्मन, माझी छाती फार टणक आहे आणि आपले पाय तर कोमल आहेत, तेव्हा आपल्या पायाला दुःख झाले असेल. असे म्हणून भगवंत ऋषींचे पाय दाबू लागले. आहे असा दुसरा कोणी प्रेम करणारा? वीज देण्यावरही कृष्ण प्रेम करतात. लक्ष्मीला वाईट वाटले. ती म्हणाली, अशी ही कुठे परीक्षा असू शकते? परीक्षा घेणाऱ्याची ही रीत चांगली नाही. मी ब्राह्मणांच्या घरी जाणार नाही. ब्राह्मणांचा लक्ष्मीने त्याग केला, म्हणून सामान्यतः ब्राह्मण गरीब असतात. ज्ञानी असे समजतात की जेव्हापासून शारीरिक संबंध जडला तेव्हापासून दुःखाला प्रारंभ झाला. म्हणून ज्ञानी शरीरावर प्रेम करीत नाहीत. प्रेम करायचेच असेल तर सर्वांवर करा.
कोणावर प्रेम करायचे नसेल तरी हरकत नाही, पण शरीरावर मात्र प्रेम करू नका. एका परमेश्वरावर प्रेम करा. एक तर सर्वांवर प्रेम करा किंवा सर्वांचा त्याग करा. जर सर्वांचा त्याग तुम्ही करू शकत नसाल तर सर्वात ईश्वर भाव ठेवून सर्वांवरच प्रेम करा. सर्वांतून ममत्वाचा त्याग करा किंवा सर्व ईश्वराला अर्पण करून सर्व कर्मफलांचा त्याग करा. सर्वच माझे आहेत असे मानणे हाच समर्पणाचा मार्ग होय. विशिष्ट वस्तूवर वा व्यक्तीवर ममत्व असणे म्हणजे स्वार्थाचा मार्ग होय. आज तर सर्वच स्वार्थामार्गी झाले आहेत. पैसा मारो परमेश्वर ने पत्नी मारी गुरु, छय्याम छोकराम माराम, शालिग्राम पूजा कोणी करू. अर्थात धन संपत्ती हाच माझा परमेश्वर, माझी पत्नीच माझी गुरु, संतान हाच माझा शालिग्राम परमेश्वर. आता मी पूजा करू तर कोणाची करू. जो प्रपंचातून कधी जागा होत नाही त्याला भगवत प्राप्ती कधी होत नाही. काम व अभिमानच कंस होत, ते सर्वांना कारागृहात टाकतात. जागृत कोणाला म्हणावे. जो मनाने विषय सुखाचा त्याग करून भगवंताच्या नामाचा जप करतो तोच जागा झाला म्हणावे. तुलसीदासजी म्हणतात, जाणीये तब ही जीव जग जागा, जब जब सब विषय विलास विरागा. जेव्हा सर्व विषय व विलास यांच्या बाबतीत वैराग्य प्राप्त उत्पन्न झाले असेल तेव्हा समजावे की तो जीव जागा झाला आहे. कपिल म्हणतात, हे माते, हे मन अनादी कालापासून संसारात भटकत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.